सुरुवात होता. पहिल्या षटकातलो पहिलो श्री गणेशा कर्णव चेंडू प्रथमेशचा चेंडू पहिलो चेंडू वेगवान जाणारो चेंडू कायच नाही कळाक आणि बोको गेलो माळाक चेंडू निर्धाव जाता फलंदाज ओले ओलवचा काम मात्र जोरदार तयार करता. पहिलो चेंडू निर्धाव म्हणून टाकून यश मिळवणारो गोलंदाज प्रथमेश खडपकर. पहिलो चेंडू निर्धाव जाता. 3 षटकांचा सामना 17 चेंडू शिल्लक रवलेत. मोठे फटके खायचे लागतील संघाक. चांगली धावसंख्या तयार करूचे मोठे फटको कारण जोडत्या चेंडूच्या खाली प्रतीक चांदेरकर हाताचा गुलाम करून लाखाचे खाक आणि प्रतीक चांदेरकरच्या वळ्यात पडला बॉक. चेंडू अडोपर्यंत दोन्ही फलंदाज धावान 3 धाव पुरे करतात. एक चांगलं क्षेत्ररक्षक प्रतीक पण आज काहीतरी थोडीशी चूक करताना ही चूक महागात पडा शकता का कारण आपा कोळंबकरचा झेल आपण मोनकरचा झेल सुटता म्हणजे गोपाळाचो झेल हे सुटलो. आता स्ट्राईक वरती आप्पा कोळंबकर आपा नावात थोडीशी गपलत होता कारण दोन्ही आप्पा नावाचे फलंदाज कोळंबकर आणि मोंडकर पुन्हा क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करून घेता कारण फलंदाज एक डायकोरा शैलीचो आणि उजव्या. आता मात्र मोठं फटको आप्पाच्या बॅट मधून चेंडूची कापा करून गावणारा फटको बोल चेंडू सीमा पार षटकार. षटकार संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती म्हणजे 9 अशी धावसंख्या. पहिला षटक चालू 3 षटकांचा सामना कमालीची फलंदाजी आपापल्या संघासाठी करता स्वतःचा खाता खोलता षटकारांशी प्रथमेशच्या पाठीर आडिओ वळ सुद्धा गवलो. हे वळ काहीतरी थांबवचे लागतील चांगली गोलंदाजी करूची लागत. पुन्हा एकदा आपाच्या बॅटून हवाई फायर होता क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलो. आता कसली चूक नाही झाली पहिला कलाम लागला आपा नावाचा. पहिलो धक्को बसता दिर्बादेवी खवणे संघाक आपाच्या रूपात. आप्पा कोळंबकर नावाचा कलाम लागला गेला. पहिलो धक्को बसता दिर्बादेवी खवणे संघाक. नक्कीच वेंगुर्ला तालुक्याच्या खवणे गावात युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक घरात आता मोबाईल चालू झाले असलेले खवणे गावाचा जो स्टॉप आहे ते हनुमान मंदिर आहे. त्या हनुमान मंदिरात नक्कीच पोरांची मादी बसली असणे प्रत्येकाच्या मोबाईलात हातात मोबाईलची फुल स्क्रीन झाली असतात. त्या सगळ्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून जो क्रिकेटचा आनंद घेतात जी तमाम क्रीडा रसिकांचा सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. नवीन आलेला फलंदाज पृथ्वीराज मोंडकर म्हणजे बंड्या मोंडकर एक नावाजलेले फलंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ज्याच्या नावाची चर्चा जाता. बंड्या मोंडकर बरेच मॅन ऑफ द सिरीज बरेच मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावाची किताब करणार फलंदाज एक अष्टबल खेळाडू बंड्या मोंडकर. डाव्या एष्टीच्या बाहेर काढणारो चेंडू पंचांकडे दाद मागता लेग स्वय चेंडूसाठी पंचांवर मात्र कसलाच परिणाम झालो. चेंडू मात्र निर्धाव मनान गणलो जाता. प्रथमेशच्या माध्यमातून गोलंदाजी करताना या चेंडूसाठी दाद मागणा म्हणजे एसटी जाता कुडाळाकणी तिकीट मागता येंगुर्ल्याचा. चेंडू निर्धाव झालो पण हे दबाव बंड्या स्वतः जास्त वेळ काय ठिकाण देऊच नाही कारण त्याच्या मनगटात इतकी ताकद आहे आणि प्रथमेशची गोलंदाजी चांगल्या पद्धतीने तो ओळखता. आता मध्ये चांगलं फटको बंड्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा संदीप शेलटकरच्या माध्यमातून बघू गवला. फक्त एकच धाव खर्च झाली या फटक्यावर. पाणी घेऊन जा. पहिल्या षटकाचा खेळ पुरो झालो. सांघिक धावसंख्या झाली. पहिल्या षटकाचा खेळ पुरो झालो. सांघिक धावसंख्या झाली ती 10 अशी. एक गडी बाद 10. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडूत कितपत बदल मारता दिर्बादेवी क्रिकेट संघ खवणे एक मोठी धावसंख्या करूची लागत कारण समोरचा संघ सुद्धा तेवढ्या ताकदीचा. नवीन गोलंदाज
यश कोंडे, यश नावाचा गोलंदाज गोलंदाजीत किती यश मिळवता याच्यासाठी त्याचे वाट्या केलेले 6 चेंडू, या 6 चेंडूत जास्तीत जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न करता का यश कोंडे. समोर फलंदाज बंड्या मोहनकर, फुलटॉस पद्धती चेंडू बंड्यासाठी, कानसुलाचा समर्थक फाटकन तसो चेंडूचा आवाज दिलो, चेंडू आकांड्याच्या पहिल्या जाऊन पडलो, बंड्याच्या बॅट मसून पहिलो मोठो फटको सुद्धा बघू गवलो. पहिलो मोठो फटको सुद्धा बंड्याच्या बॅट मसून हे बघू चेंडू सीमा पार जाताना आणि षटकाचा स्वागत केला. यशच्या पदरात काहीतरी निराशा पडता, थोडासा अपयश पडता सुरुवातीक असा म्हणाक सुद्धा हरकत नाही, कारण पहिल्या चेंडूवरती पाठी उभं वळ बघू गवलो तो यश कोंडे नावाचा गोलंदाज. पुढचा चेंडू यश पुन्हा त्यावर फुलटॉस पद्धती चेंडू, चेंडू तितकी फटक्यात ताकद होती, चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा ते बघूला. एक धाव खर्च झाली, फक्त एका धावावर समाधान मानतात, कारण फेक अचूक होती यष्टीच्या वर, अगदी हाताच्या वळ्यात जाऊन चेंडू विसावता. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करूचा लागता, कारण उजव्या आणि डाव्या दोन्ही शैलीचे फलंदाज मैदानात असले हीच धाव प्रत्येक क्षेत्ररक्षकाची होता. थोडीशी तारंब होता क्षेत्ररक्षण करताना. धाव संख्या झाली ती 17-17, म्हणजे खतरा कोणासाठी आपासाठी काही यशसाठी, कारण जो उल्लो चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक वन बाउन्स पद्धतीने चेंडू अडवतो. चांगला क्षेत्ररक्षण ते संदीप शेलटकरच्या माध्यमातून पुन्हा एकदा नक्कीच आपल्या संघासाठी 2 धाव वाचवतात, म्हणजे संदीप शेलटकर आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा ते करून घेतल्या. थोडीशी जंप, थोडीशी हवेत उडी आणि चेंडू अडवलो गेलो. आपा मात्र चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी सलामीसाठी इलेलो आपा. आता मात्र स्लोअर पद्धती चेंडूच्या जाळ्यात आपा फसता. नक्की ज्या बॅट चेंडू कनेक्ट झालो असतो, नक्की सीमा पार झालो असतो चेंडू, तो स्वतःच्याच फटक्यावर निराश झालो. तुझे आपा पुन्हा एकदा स्ट्राईक काहीतरी चेंज झाली, एका चौकारने एका षटकारांशी खेळणार बंड्या मोहनकर स्ट्राईकवर भोगवता. पुढचं चेंडू घेऊन यश, बंड्या जोरदार हिट करूच तो लेग बिफोर विकेट साठी, पंचांकडे दाद मागली जाता, पंचांवर कसलाच परिणाम. बॅटची थोडीशी खैत्री काढा घेऊन पायावर जाऊन चेंडू आदळलो, बॅटकटची खून येतात पंचांकडून. आपले गाबी समाज स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष सन्मान श्री दत्ता पोसम सर यांचा सुद्धा आगमन झालेला, अगदी शब्दसुमनांनी त्यांचं स्वागत करताय. तसेच सन्मान श्री सुभाष वेंगुर्लेकर यांचा सुद्धा आगमन झालेला आहे, त्यांचा सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करतोय. आता मध्ये लोअर फुटटॉस चेंडू फसता, यू मिस, आय हिट, एकापेक्षा 2 दांडी पेचान पडले आणि अपाक आता तंबूचो रस्तो धुळचो लागलो. दुसरा कलाम लागला गेला आपा नावाचा दुर्बादेवी खवणा संघाच्या बाजून, आणि यश आपल्या गोलंदाजीत आता यशस्वी ठरता. गडी बाद झाले, 2 धाव संख्या झाली या 21 अशी धाव संख्या दुर्बादेवी खवणा संघ. नवोदित फलंदाज मैदानाशी पावलं तुमका चलताना बघू गवतात किरण मोंडकर. किरण आणि बंड्याक आपल्या संघासाठी काहीतरी करूच लागत, कारण धावसंख्या झाली 21, नक्कीच 40 गाठीची लागतील, कारण मोठे फलंदाज आहेत, ताकदीचे फलंदाज श्रीकृष्ण कोळम संघाकडे. आणि प्रत्येक चांदीवर एक डावखुऱ्या शैलीचा फलंदाज नवोदित फलंदाज एक चांगली फलंदाजी करता. तन्मय प्रभू सुद्धा पॉईंटच्या क्षेत्रात चिठ्ठीच्या माध्यमातून ही 2 सॉर्टी श्रीकृष्ण कोळम संघाक लागली. संदीप शेलटकर सुद्धा डोंबिवलीच्या मैदानावर 6 चेंडू 6 षटकार त्याच्या बॅट मधून बघू गवलेले. नवोदित गोलंदाज तिसरा षटक घेऊन जोखमीचा षटक आणि हाणामारीचा षटक घेऊन यश शेलटकर. लोअर फुटटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा होतो. प्रत्येक चांदेरकरच्या कपाळावर सोन हातात काहीतरी थोडीशी शिलाई उगावता आणि चेंडू सीमा पार थोडस प्रयत्न झालो असं, नक्की 6 धावा सुद्धा वाचले असते आणि गडी सुद्धा बाद झालो असतो. थोडस प्रयत्न कमी पडता, उंची उडी अगदी बरोबर होता, साजेशी होती. चेंडू आतमध्ये जरी ढकललो असतो तरी संघासाठी एक 4-5 धाव वाचवली असते. चांगली सुरुवात होता षटकाची आणि चांगलं फटको सुद्धा बंड्याच्या बॅट नसून. पुन्हा एकदा चांगलो चेंडू बॅटची काढा घेऊन कसली चूक यष्टी रक्षकाच्या हातासून नाही. बंड्या नावाचा कलाम लागला गेला. शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूपुरता बंड्या रवाचा होता, कारण मोठे फटके बंड्याच्या बॅटपासून योग सुरुवात झाले होते, पण निराश होता बंड्याने खालच्या वनाने डगआउटचा रस्तो धरल्या.
चांगलं झेल एसटीच्या पासे ते शुभमच्या माध्यमातून बघवलं. शुभमच्या हाताची वेळी बघलास तर मोठी आणि कसली चूक नाही घडली. परिणाम बंड्याक तंबूचोर सुरूच लागलो. नवीन निलेल फलंदाज डावकऱ्या शैलीचं तन्मय शिलटकर. यस तन्मय शिलटकर यांनी सिरामोडच्या आयलंड मैदानावरती चैतन्य मित्र जो काल गोलंदाजी करून गेलो त्या 6 चेंडूत 6 षटकार खेचले होते. तोच फलंदाज आता त्या षटकारांची खरी गरज आता ह्या कामोट्याच्या मैदानाला आणि समोर फलंदाज सुद्धा तेवढा ताकदीचा व्हा. चांगलं चेंडू खडून काढलो डटको चोरटी धाव सुद्धा एक चांगली फेक झाली असती कदाचित धावबाद झालो असतो. तन्मय थोडीशी काहीतरी गचाळ थ्रो म्हणा हरकत नाही. अगदी एसटीच्या घासून थ्रो झालो असतो कदाचित धावबाद झालो असतो. आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशे किरण मोहनकर. शेवटचा षटका हाणामारीचा षटका कारण नाही तर मारा असातला षटका मोठ्या फटक्यांचा षटका मोठे फटकेच मारूचे लागतील चेंडूंची लिंबा करूचे लागतील. किरण मोहनकर आडी आकुर आपणा जसा फिरवतो तशी बॅट फिरवता पण बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही झालो. परिणाम बघू गवता चेंडू निर्धाव जाता. निर्धाव चेंडून काहीतरी दबाव थोडस वाढत गेलो. शेवटच्या षटकाचा समाचार घेताना चिपळीच्या इमानाची तिकिटा काढून ही चेंडू दिवचीत लागतली. मोठे फटकेच खेळायचे लागतील. धावसंख्या झाली या दिरबादेवी खवणे संघाची 28. पुन्हा एकदा एक चांगलं चेंडू काहीतरी बॅटची हलकीशी कडा घेतलेलो होतो. चेंडू कमालीची ताकदीची आग वाकणारी गोलंदाजी बघू गवत आहे. गोलंदाज यशच्या माध्यमातून नक्कीच यशच्या पदरात यश पडता आणि अपयश सध्या तरी फलंदाजी ठरतात ते म्हणजे दिरबादेवी खवणे संघाचे दोन्ही फलंदाज किरण आणि तन्मय. तन्मयच्या बॅट्समन मोठे फटके खेळायची क्षमता. हा फुलटॉस पद्धती चेंडू सीमा पार करू तो कारण जोडलो उडले त्या कारणच्या खाली एका पक्षात 2 क्षेत्र चांगलं झेल टेपलो गेलो आणि तन्मय नावाचं खेळ पुरत होता. जी कामगिरी सिरामोडच्या आयलंड मैदानावरती झाली त्याच्यात मात्र निराशा पडता कारण मैदान वेगळा होता. याचं वातावरण वेगळं समोरचं गोलंदाज वेगळं होतो. समोरच्या गोलंदाजाचं नाव हा यश आणि यश खरोखरच यशस्वी ठरतात. 3 षटकांचा खेळ पुरं झालो. सांघिक धावसंख्या झाली या 29 धावा. विजयाचं लक्ष्य श्रीकृष्ण कोळंब संघा समोरता म्हणजे 30 म्हणजे 10 धावेची सरासरी राखूची लगात श्रीकृष्ण कोळंब संघात. 29 धावसंख्येपर्यंत मजल मारता दिरबादेवी खवणा संघ. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी बंड्या मोंडकरने केली पण त्याला साजीची साथ देऊची होती पण साथ देऊ बाकीचे फलंदाज काहीतरी कमी पडली. आपण थोडीफार चांगली फलंदाजी केली. फुलाची बाकडी आपाची सुद्धा होती पण आणखी एक 10-15 धावसंख्या झाली असती तर एक सन्मानजनक स्कोर आणि आव्हानात्मक स्कोर तयार झालो असतो. मी तुमची रजा घेतो आणि थोडंसं बिर्याणीचा आस्वाद घेऊन येतो. तोपर्यंत तुमच्या मायक्रोफोन स्वाधीन करतो एक दर्जेदार आवाज आमचे वरिष्ठ समालोचक धनंजय मोहनकर सरांच्या हातात. धन्यवाद. चला मैदानाचा ताबा घ्या. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. या ठिकाणी आपण पुढच्या सामन्याची सुद्धा नाणेफेक करून घेतोय. पुढचा सामना होणार आहे तो दीपमंदिर तांबाडे कर्णधार आणि हिमालय मोरे कर्णधार. आपण या नाणेफेक सुद्धा होणार आहे. त्याआधी या ठिकाणी मधल्या थोड्याशा ब्रेक मध्ये आपण खेळपट्टीवरती जात आहेत खेळाडू. तर काबिज समाज स्पोर्ट्स क्लब कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय दत्ता पोसम सर यांचा सुद्धा या ठिकाणी हिमालय मोरे क्रिकेट संघाकडून या ठिकाणी सत्कार केला जातोय सन्मान केला जातोय आणि तसेच सन्माननीय श्री सुभाषजी वेंगुर्लेकर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. कारण गेली 7-8 वर्ष आपण पाहतोय ID कार्ड बनवणं सर्व व्यवस्थित सुरळीत चालू राहणं या स्पर्धेदरम्यान हे
हे सगळं होत आहे या सर्वांच्या मुळे होते. कमिटी मेंबर, आयोजक आणि मी विशेष कौतुक करेन सर्व कर्णधार जे गावी समाज क्रिकेटमध्ये खेळतात कर्णधार त्यांनी सुद्धा या सर्वांना मान्यता दिली आहे म्हणून हे सर्व सुरळीत चालू आहे. त्याच्यामुळे सर्वांचा मी या ठिकाणी विशेष सत्कार करतोय. अध्यक्ष म्हणून त्यांचा सत्कार जरी झाला तरी सर्व आपण या ठिकाणी खेळाडू, आयोजक, कमिटी मेंबर, अध्यक्षांचा सत्कार म्हणजे सर्वांचा सत्कार. कोणाचा धन्यवाद. सन्माननीय गावी समाज स्पोर्ट्स क्लब कमिटी अध्यक्ष म्हणून सन्माननीय दत्ता पोसम सर या ठिकाणी आता झालेले आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद सर. आपण आसनस्थ व्हायचंय. तसेच सन्माननीय सुभाषजी वेंगुर्लेकर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. चला सामन्याकडे जाऊया. दोन्ही संघाचे अतिरिक्त 12वा खेळाडू आम्हाला द्या प्लीज. किती बॉल किती 18 चेंडू आणि 30 धावांचा पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. लॉंगऑफच्या दिशेने चेंडू येतोय. चेंडू अडवला जातोय. धाव संख्या होते ते 2 बाद 1 धाव. अर्जुन कोण तो प्रत्येक आणि यश यश होय हो आता प्रत्येक दिरबादेवी खवणे एक वेंगुर्ला तालुक्यातलं एक मालवण तालुक्यात ज्ञानेश कोळंब ज्ञानेश लिहिलंच तरी ज्ञानदेव ज्ञानदेव कोळंबकर गोलंदाजी एंडवरती 18 चेंडू आणि कोळंबची बॅट आणि स्ट्राईकला पुन्हा प्रतीक चांदेरकर षटकार किंग दिनेश चांदेरकरचा हा मुलगा आहे. पाहूया पॉवर प्ले नाही आहे कारण 3 षटकाचा हा सामना आहे. पाहूया 18 चेंडू आणि लक्ष आहे ते सुंदर फटका खेचून जातोय. खरोखरच या ठिकाणी लॉंगऑफच्या दिशेने सुंदर फटका खेचून जातोय या दुसऱ्या चेंडूवरती आणि षटकाराचा या ठिकाणी मानकरी ठरतोय तो प्रतीक चांदेरकर. 18-30 16 चेंडू आणि 23 धावा. कमबॅक करावं लागेल खवणे या संघाला आणि तेवढी क्षमता आहे ज्ञानेश कोळंबकर याच्याकडे. अकूट टप्प्याचा चेंडू काय फटका खेळून जातोय. झेल होतोय का आणि आता मात्र या ठिकाणी झेल पकडला जातोय. सामन्यामध्ये रंगत होणार यात शंकाच नाही आहे कारण पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती प्रतीकच्या बॅटमधून षटकार आणि प्रतीक तसाच फटका खेळत होता पण प्रतीकचा हा जो फटका होता तो या ठिकाणी थांबवला जातोय आणि अक्षय कोळंबकर कमबॅक करतोय गोलंदाजी एंडकडून आणि खवणे संघाकडून ज्ञानेश कोळंबकर. प्लीज पुढचा सामना येणार आहे तो कॅमेरामॅन प्लीज थांबा ओर झाल्यावर घ्या ना प्लीज. सामना चालू आहे. हा घ्या टॉच करून घ्या प्लीज कॅमेरामॅन टॉच कडे या. 1 गडी बाद. धाव संख्या होते ती 7 धावा. सुंदर फलंदाजी करत होता प्रतीक चांदेरकर. आता मात्र त्याची जागा घेतोय तो नवीन फलंदाज संदीप शेलट बॉलर तोच कॅच स्वप्नील आहे. सुंदर झेल पकडतोय प्रतीक चांदेरकरचा स्वप्नील. खरोखर सामन्यामध्ये रंगत होणार का. 18 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक चालू आहे. सर्व हे खेळाडू खवणे गावातून आलेले आहे कारण प्रथमच खवणे हा संघ या गावी समाजामध्ये खेळताना दिसतो आपल्याला. पुढचा चेंडू
सुंदर चेंडू बॅटचीकडे घेऊन ज्येष्ठांच्या मागे जातोय, पाहूया रनआउटचा धोका होतोय काय, पण एक धाव मात्र कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज यश आणि संदीप. धावसंख्या होते ती 8 धावा. एक गडी बाद 8 श्रीकृष्ण कोळम. दोन्ही संघ मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यातील आहेत. दोघांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हार जीत तर होतच असते, पण सामना रंगतदार होणार आहे, शंकाच नाही आहे. पुढचा चेंडू मोठा फटका खेचला जातोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, कोणतीही चूक करत नाहीये आणि दुसरा हादरा बसतोय तो कोळंबिया संघाला. बंड्या मोंडकर सुंदर झेल पकडतोय आणि ज्ञानेश कोळंबकर गोलंदाजी एंडवरती दुसरा गडी बाद करतोय या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या होती 2 गडी बाद 8 धावा. संदीप आउट झाले ना, नाही हो यश आउट झाले. यश आउट. यशने किती काढले त्याला? एकच. यश वैयक्तिक या धावसंख्येवरती माघारी परततोय आणि आता मात्र त्याची जागा घेतोय तो नवीन फलंदाज शुभम परब मा. ए शुभम मा. शुभम परब. 18 चेंडू 30 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय टीव्ही स्क्रीनवरती. कर्ज स्पोर्ट्स लाईव्ह ही स्पर्धा पाहायला मिळते, घर बसल्या आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वांचे स्वागत. गाबी समाज 2025 क्रिकेट स्पर्धा हिमालय मोर्वे. डाव्या एष्टी बाहेरचा चेंडू पंचांकडे पंच या ठिकाणी वाईट घोषित करतायत. अवांतर धावेने धावसंख्येत वाढवते. धावसंख्या होते ती 9 धावा. 2 गडी बाद 9 धावा. शुभम परब बरोबर ना. स्ट्राईक एंडवरती ज्ञानेश कोळंबकर गोलंदाजी एंडवरती. सामना रंगतदार होणार. अकुट टप्प्याचा चेंडू वारंवार टाकला जातोय. उजव्या एसटीच्या बाहेर येऊन चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या वरून आणि हा खणखणीत असा चौकार पाहायला मिळतोय. प्रत्येक वेळी तुम्ही अकुट टप्प्याची चेंडू टाकला तर फलंदाज तेवढाच तत्पर असतो आणि शुभम परब या चेंडूवरती चौकार आणतोय आणि षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 13 धावा. 2 गडी बाद 13 श्रीकृष्ण कोळम. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया काय होतं या सामन्यामध्ये. धावसंख्या तर होते 13 धावा. 12 चेंडूंवरती किती धावा मिळतील आमचे डॉक्टर अनिल पराडकर साहेब टॅली करतायत. 12 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष राहतंय आणि स्ट्राईक वरती येतोय तो संदीप. गोलंदाजीकडे येतोय तो गोलंदाज बंड्या मोंडकर. बंड्या मोंडकर एक अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी फलंदाजी पण सध्या गरज आहे. सुंदर चेंडू लॉंगऑफच्या दिशेने येतोय. झेल होतोय का या ठिकाणी? झेल सुटतोय. एक धाव घेतोय. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जाते आणि कॅच या ठिकाणी म्हणतात ते कॅच विन मॅच विन. तशीच परिस्थिती. बंड्या सुद्धा ओरडतोय त्या क्षेत्ररक्षकाला, कारण बंड्याला सुद्धा माहिती आहे ही बाद फेरी आहे. आपला संघ या ठिकाणी पराभूत झाला तर आपण या स्पर्धेतून माघारी जाऊ शकतो. तशीच करू नाही तर मरो अशी परिस्थिती. सध्या तर ती स्ट्राईक वरती दिसतोय तो आपल्याला संदीप. पुढचा चेंडू बंड्या मुंडकर. अकुटप्प्याचा चेंडू पुन्हा या ठिकाणी चान्स येतोय. पाहूया क्षेत्ररक्षक या ठिकाणी ट्राय करत होता. अवघड झेल होता. मात्र 2 या ठिकाणी धावा घेतल्या जातात. धावसंख्या होते ती 17. 2 गडी बाद 17. 10 चेंडू आणि 13 धावा. 18 चेंडू 30 धावांची लक्ष होतं. 10 चेंडू आणि 13 धावा. पाहूया बंड्या मोंडकर काय करामत करतोय. पहिले 2 झेल तरी थोडेसे कठीण होते. पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू लॉंगऑफच्या दिशेने येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली जाते आणि दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. पहा या ठिकाणी 2 धावा 3 चेंडूवरती घेतल्या जात आहेत. 6 धावा तर जोडतायत. थोडस लागतंय. दुखापत होते. चला या ठिकाणी पाणी घेऊन जा प्लीज. ओके. सामना रंगतदार होतोय कारण वातावरण तापलंय. मी तापलोय, वातावरण तापलंय तर सामना रंगतदार होणारच.
2:30 होत आहेत. 9 चेंडू आणि 11 धावा. एक गडी बाद झाला तर सामन्यात अजून रंग देईल. बंड्या मुंडकरकडे तेवढी क्षमता आहे. पुढे येऊन मोठा फटका खेळून जातोय. खणखणीत असा आपल्याला षटकार पाहायला मिळतोय या ठिकाणी. श्रीकृष्ण कोण थोडीशी या ठिकाणी मिसफील्ड होताना दिसली आपल्याला. एक झेल सुटला, दुसरा झेलचा प्रयत्न होता आणि 2-2 धावा तील आणि हा षटकार. संदीप 5 चेंडूंवरती 13 धावा जमवतोय. खरोखरच खवणे संघ या ठिकाणी वरचढ दिसतोय, पण बंड्या मुंडकरकडे तेवढी ताकद आहे. संदीपला जर बाद केलं तर हा सामना रंगतदार होऊ शकतो. पाहूया पुढचा चेंडू आणि खणखणीत लगातार दुसरा षटकार या ठिकाणी खवणे या संघाकडून घेऊन येतोय तो संदीप. धावसंख्या होते ती आणि या ठिकाणी विजयी होतोय तो खवणे हा संघ. सॉरी कोळंबा संघ या ठिकाणी विजय होतोय. थोडीशी चुकामुक झाली. खरोखरच काय सामना झाला. 18 चेंडू 30 धावांचं लक्ष होतं, पण 12 चेंडूंवरती या ठिकाणी कोळंबा संघ विजयी होतोय. 1-2 विकेट गेले असते कदाचित